हॅलो नमस्कार, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि आज बनूया मस्त असा गुळांबाची रेसिपी. तर चला मग गुळांबाची रेसिपी बघून घेऊया. इथं घेतलेले ते आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. आता हे आपण सोलूया याचे साल. ह्याचा साल काढून घ्यायचा. आता मी या सगळ्या आंब्यांची साल काढून घेते पहिला. हे बघा, असं मस्त असे सोलून घ्यायचे. आता मी हे सगळे आंबे असे सोलून घेते. इथं आंबे असे सोलून घेतलेले आहेत. आता हे आंबे खिसून घ्यायचं. सध्याला ट्रायपॉड अवेलेबल नाही आहे, म्हणून मी असं हातामध्ये कॅमेरा घेऊन. तर हे पहिला आता हे खिसून घेऊया आपण. हे बघा, असं छान असं खिसून घेऊया. आता मी सगळे आंबे पहिला खिसून घेते. तर हे बघा, इथं कोय असते, ही कोय काढायची. हे यूज करायचं नाही, हे साईडला ठेवायचं आणि बाकी खिसून घ्यायचं. हा 4 कप आंब्याचा खीस घेतलेला आहे. तर गॅसवर ठेवलेला आहे, कढईमध्ये घेतलं आहे. आता यामध्ये 2 चमचे घालूया तूप आणि हे चांगलं फ्राय करायचं जरा. आता 2 मिनटं मिक्स करून झालेलं आहे, थोडंसं भाजलेलं आहे. आता यामध्येच आपण घालत आहे सेम प्रमाणात गूळ घ्यायचा आणि आता गूळ घालत आहे. आता हे चांगलं शिजायला द्यायचं. आता हे शिजेपर्यंत चांगलं मिक्स करायचं. हे गुळामध्ये छान असं शिजून घ्यायचं 1-10 मिनिट. गॅस सिम ठेवला तरी चालतंय. मीडियम गॅस ठेवून छान असं शिजून घ्या. गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे. आंबा खूप आंबट होता, त्यासाठी मी सेम प्रमाणात गूळ घेतलेला आहे. जर तुमच्याकडे आंबा जो असेल ते कमी आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं कमी करा. आणि ही रेसिपी आंबट गोड अशी मस्त लागते. नक्की ट्राय करा ही रेसिपी.
तर इथं बघू शकता कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. थोडी जाड कन्सिस्टन्सी हवी याला. तर इथं जाड झालेली आहे. अजून एक 2 मिनिट मिक्स करून घेते. 2 मिनिटे ढवळून घेते. आता यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि वेलची पावडर आणि मिक्स करूया. तर हे बघा आता हे रेडी झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू. तर रेडी आहे आपला गुळांबा. तर मंडळी वाट कसली बघताय, चला तुम्ही करायला घ्या गुळांबाची रेसिपी आणि नक्की लाईक शेअर करायला विसरू नका.